तर ओके मित्रांनो, तो तुम्ही तो व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे। तर भावांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काय VN ॲप आहे त्याची गरज लागेल। आज आपण लाईट मोशन ॲप्लिकेशनवर व्हिडिओ एडिट नाही केला, जे काय आपलं VN ॲप आहे त्याच्यावरती केलं। अगदी सोपं आहे। तर तुम्ही VN ॲप डाउनलोड करून घ्यायचे, घेतल्यानंतर ओपन करून घ्यायचे, अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल। तर बघू शकता की न्यू प्रोजेक्ट नाव दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि सेव्हमध्ये क्लिक करून इथून आपल्याला जे काय आपला फोटो आहे मॉडेलचा किंवा तुमचा हवा आहे त्याच्यावरती सिलेक्ट करून घ्यायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भावना अशा प्रकारे येऊन जाईल आणि जे काही VNचा हे ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि इथं डिलीटचं ऑप्शन दिसते, जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आणि इथं बघू शकता की साईज वगैरेचं दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काही आपली साईज आहे टिकटॉकची ते साईज करून घ्यायची। अशा प्रकारे फुल स्क्रीनची आपली साईज करून घ्यायची। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं सॉन्ग आहे तर इथं बघू शकता की सॉन्गचं चिन्ह दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। म्युझिकवरती जाऊन इथून माय म्युझिकवरती जाऊन जे काय मी तुम्हाला म्युझिक दिलं ते अशा प्रकारे घेऊन यायचं आणि याला घेऊन यायचं। एवढं झाल्यानंतर याला जे काही आपलं फोटो आहे सॉन्ग तर या फोटोला अशा प्रकारे घेऊन जायचं। जेवढं पण आपलं सॉन्ग आहे ते अशा प्रकारे भावना जेवढं पण आपलं सॉन्ग आहे ते अशा प्रकारे तुम्ही घेऊन जायचं आणि जे काही एक्स्ट्रा झालेलं आहे ते सॉन्ग जिथलं आपलं सॉन्ग आहे तेवढंच आपल्याला फोटो पण लावून घ्यायचं। अशा प्रकारे जेवढा पण आपलं सॉन्ग आहे तेवढा फोटो लावून घ्यायचा आणि बघू शकता की भाऊंनो जे काही आपला बीट आहे ते बीटा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। इथं आपण बीटा लावून दिलं तिथंच बीटा लावून घ्यायचं आहे। तर चला बघू शकता की पहिली बीट आपली जे काही आपली बीट आहे ते बघू शकते की इथं जे काही जेवढं पण हे आहे पार्ट्स कितीतरी इथं बघू शकता की पहिली बीट याच्यावर द्यायची आहे आणि जे काही आपलं बीट आहे दुसरी बीट 12-25 द्यायची आहे। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। बघू शकता की 13 हे 14 हे आणि 15-52 अशा प्रकारे तुम्हाला बीट दिसत आहे, त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्यालाच बीट द्यायचा आणि सॉन्ग बघून पण बीट देऊ शकतो तुम्ही। अशा प्रकारे बघू शकता की बीटा लावून दिलेलं आहे। तुम्ही जेवढं पण बीट आहे तेवढ्याला अशा प्रकारे बघू शकता की अशा प्रकारे सॉन्ग समजून अशा प्रकारे तुम्ही बरोबर सेट करून घ्यायचे आपल्या बीटा। आणि चला त्या बीटाला आपल्याला 2 भाग करून घ्यायचे। तर पहिल्या बीटवर यायचं, अशा प्रकारे बीटवर आल्यानंतर भाऊंनो फोटोवरती क्लिक करून इथं बघू शकता की कैचीचा ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करून कट करून घ्यायचा। आणि जेवढं पण बीट आहेत त्याला आपल्याला कट करायचं अशा प्रकारे, याला पण अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि याला पण अशा प्रकारे जेवढं पण बीट आहेत तेवढ्याला आपल्याला व्हिडिओला अशा प्रकारे कट करून घ्यायचं। चला मी फटाकसे कट करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं। जेवढा पण आपलं बीट आहे तेवढ्याला कट करून घ्यायचं भाऊंना आरामात। आणि भाऊंना अशा प्रकारे कट झाल्यानंतर भाऊंना समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जो काय आपला शिवाजी महाराजांचा व्हिडिओ आहे सिंपल त्याच्यावर व्हिडिओवरती क्लिक करायचं। इथं बघू शकता फोटो आणि व्हिडिओ दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून जो काय आपला शिवाजी महाराजांचा व्हिडिओ आहे तो घेऊन घ्यायचा। चला मी तो व्हिडिओ घेऊन घेतो, तुम्ही पण घेऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे जो काय आपला व्हिडिओ आहे तो घेऊन घ्यायचा आणि जे काही याचं सॉन्ग आहे त्याला पण अशा प्रकारे इथं व्हॉल्यूमचा ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून मला अशा प्रकारे त्याचा व्हॉल्यूम कमी करून घ्यायचा आहे आणि जो काही हा व्हिडिओ आहे त्याला अशा प्रकारे आडवं करून घ्यायचं अशा प्रकारे आणि इथं सेट करून घ्यायचं अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो व्हिडिओ सेट झाल्यानंतर इथं मार्क्सचा ऑप्शन दिसतो, मार्क्स हे बघू शकता की इथं ऑप्शन दिसतोच आहे मार्क्सचं, हे बघू शकता की इथं मार्कचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि जे काही लेअर आहेत पहिलं एक वेळा टॅप करायचं आणि दुसऱ्यांदा टॅप करायचं। एवढं झाल्यानंतर याला अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर याला अशी खालती ओढून घ्यायचं आणि जे काही हे बिंदू दिसतो त्याला असं खालती घेऊन यायचं। एवढं अशा प्रकारे खालती घेऊन आल्यानंतर इथं सहीचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। तर बघू शकता की जे काय आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे परफेक्ट लागून गेलेला आहे। आणि भाऊंनो इथं जे काही पहिली बीट आहे त्याची इथं प्लसचं ऑप्शन दिसतं, त्याच्यावरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं आणि इथं ब्लॅक हे दिसतो त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे ब्लॅक जे काय आपलं ब्लॅक आहे तो अशा प्रकारे ब्लॅकमध्ये हे करून घ्यायचं। तर एवढं झाल्यानंतर भाऊंनो इथे यायचं, इथं आल्यानंतर जे काय आपला व्हिडिओ आहे त्याला असं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर याला कट करून घ्यायचं 2 भागाला अशा प्रकारे कट केल्यानंतर भाऊंनो इथं प्लसचं ऑप्शन दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून घेतल्यानंतर इथं झूम दिसतो त्याच्यावरती इथं हे लाईट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं अशा प्रकारे।
अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथं बघू शकते की इथं ऑल टू अप्लाय टू ऑल दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। बघू शकते की जेवढं पण आपलं बीट आहे त्याला अप्लाय झालेला आहे इफेक्ट। अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर याच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर इथं इफेक्टवरती जायचं आहे। गेल्यानंतर भाऊ जो काय आपला हा इफेक्ट आहे, हा वाला इफेक्ट आहे, त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा इफेक्ट। बघू शकते की हा वाला इफेक्ट आहे, त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि सहीमध्ये करून घ्यायचं अशा प्रकारे। तर बघू शकते की जे काय आपलं इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। आणि इथे एवढं झाल्यानंतर भाऊ आपल्याला ब्लॅकवाला फिल्टर लावायचा आहे। तो व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं, इथं फिल्टरमध्ये जायचं आहे। फिल्टरमध्ये गेल्यानंतर P7 नावाचं फिल्टर आहे, त्याला अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे। बघू शकता की जे काय आपलं हे P7 नावाचं फिल्टर आहे त्याच्यावरती क्लिक करून हे जे काही आपलं फिल्टर आहे ते ब्लॅक होऊन देणार। फोटोला पण तेच फिल्टर लावून घ्यायचं, फिल्टरमध्ये जायचं आहे। P7 नावाचं फिल्टर आहे, हे अशा प्रकारे P7 नावाचं फिल्टर लावून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊने इथं पण आपल्याला P7 नावाचं फिल्टर लावून घ्यायचं आहे। सॉरी इथे नाही आहे, P7 नावाचं फिल्टर आहे, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनो याच्यावर यायचं आहे। तिथून आपला जिथून मी 2 बिटा इथं 2 बिटा आहेत इथे यायचे आहे। अशा प्रकारे 2 बिटा दिलेला आहे, इथे यायचं। आल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं ब्लॅकवाली पिन जे आहे त्याला अशा प्रकारे घेऊन घ्यायचं। सर्व आपलं मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं। अशा प्रकारे ब्लॅकवाली पिन जे आहे त्याला घेऊन घ्यायचं आणि याला अशा प्रकारे मोठं करून घ्यायचं। आणि जेवढं पण व्हिडिओ आहे त्याला अशा प्रकारे घेऊन जायचं। गेल्यानंतर भाऊंनो याची जे काही ऑपिसिटी आहे ते कमी करून घ्यायचे, ऑपिसिटी बघायची। ऑपिसिटीला क्लिक करून अशा प्रकारे 10 ठेवून घ्यायची, 10 अशा प्रकारे 10 ऑपिसिटी ठेवून घ्यायचं। इथं बघू शकते की जे काही हे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। घेतल्यानंतर जे काही लास्टचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काही हे बिल्डिंग आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे सर्व मायनस करून घ्यायचं। तर बघू शकते की जो काय आपला तो लपलप इफेक्ट आहे तो अशा प्रकारे बनवून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, जे काही आपली पिन जी आहे ती शिवाजी महाराज जयंतीची ते पण तुम्ही लावून घ्यायची अशा प्रकारे। घेतल्यानंतर याला बिल्डिंगमध्ये घेऊन जायचं आणि जे काय आपलं स्क्रीन आहे ते अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आणि याला स्टिक करून इथंपैकी अशा प्रकारे लावून घ्यायचं। आणि जे काही ते पिन जे आहे त्याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन घेतल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे हे ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायची आपली पिन जी। समोर आल्यानंतर आपलं जे काही एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काही HD वगैरे हवं असेल ते HD एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला VNचे व्हिडिओ हवे असेल तर आपल्याला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।